नमस्ते विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, जी के ऑनलाईन टेस्ट या चॅनलवर तुमचं मनापासून खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला इतिहासावर आधारित 30 प्रश्न सांगणार आहे, जे तुम्हाला MPSC UPSC मध्ये विचारले जातील. त्यामुळे लक्षपूर्वक व्हिडिओ बघा. चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आपला पहिला प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? त्यासाठी पर्याय आहे ए रायगड, बी शिवनेरी, सी तोरणा, डी प्रतापगड. मित्रांनो, आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे शिवनेरी. शिवनेरी या किल्ल्यावर काय झालं? शिवाजी महाराजांचा जन्म झाला. मित्रांनो, त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांचे गुप्तहेर प्रमुख कोण होते? त्यासाठी पर्याय आहे तानाजी मालुसरे, बहिराजी नाईक, नेताजी पालकर आणि रामदास स्वामी. मित्रांनो, आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे बहिराजी नाईक हे काय होते? शिवाजी महाराजांचे गुप्त प्रमुख होते, गुप्तहेर होते. त्यानंतर मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे, अफजल खानाची हत्या कोठे झाली बरं? सांगा बरं. त्यासाठी पर्याय आहे ए प्रतापगड, बी रायगड, सी सिंहगड, डी जेजुरी. मित्रांनो, आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे प्रतापगड. प्रतापगडावर काय झाले? अफजल खानाची हत्या झाली. त्यानंतर मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे, रायगड हा किल्ला कोणत्या नावाने ओळखला जातो बरं? त्यासाठी पर्याय आहे रेरी, त्याच्यानंतर दुसरा आहे कोंढाणा, सी आहे जंजिरा, डी आहे प्रतापगड. मित्रांनो, आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे रेरी. रेरी हा काय होता? रायगड किल्ला या नावाने ओळखला जात होता. त्यानंतर मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाले बरं? त्यासाठी पर्याय आहे ए 1664 मध्ये, बी 1674 मध्ये, सी 1680 मध्ये, डी 1659 मध्ये. मित्रांनो, आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे 1664 मध्ये काय झालं? शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक झाले. त्यानंतर मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक कुणी केले बरं? त्यासाठी पर्याय आहे गंगाभट, त्याच्यानंतर समर्थ रामदास, त्याच्यानंतर तुकाराम महाराज, त्यानंतर एकनाथ महाराज. मित्रांनो, आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे गंगाभट. गंगाभटने काय केलं? शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक केले. त्यानंतर मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे, सिंहगडच्या लढाईत वीरगत कुणी पत्करली बरं? त्यासाठी पर्याय आहे ए नेताजी पालकर, बी तानाजी मालुसरे, सी हिरोजी फर्जत, डी प्रतापराव गुजर. मित्रांनो, आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे तानाजी मालुसरे. तानाजी मालुसरेने काय केलं? सिंहगडच्या लढाईत वीरगत पत्करली. त्यानंतर मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे, गडाचा राजा म्हणून कोणता किल्ला ओळखला जातो बरं? त्यासाठी पर्याय आहे ए तोरणा, बी रायगड, सी प्रतापगड, डी जंजिरा. मित्रांनो, आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे तोरणा. तोरणा हे काय आहे? गडाचा राजा म्हणून किल्ला ओळखला जातो. त्यानंतर मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे, जिजाऊचे माहेर कोठे होते? त्यासाठी पर्याय आहे सिंदखेडराज, त्यानंतर बी आहे दौंड, सी आहे सोलापूर, डी आहे जालना. मित्रांनो, आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे सिंदखेडराज म्हणून. इथं काय होतं? जिजाऊंचे माहेर होतं. त्यानंतर मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांचे वडील कोण होते? त्यासाठी पर्याय आहे ए माळोजीराजे, बी शहाजीराजे, सी संभाजीराजे, डी हंबरराव मोहिते. मित्रांनो, आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे शहाजीराजे. शहाजीराजे हे काय होते? शिवाजी महाराजांचे वडील होते. त्यानंतर मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांचे पहिले किल्ले कोणते होते बरं? त्यासाठी पर्याय आहे ए रायगड, बी तोरणा, सी प्रतापगड, डी कोंढाणा. मित्रांनो, आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे तोरणा. तोरणा हे काय? शिवाजी महाराजांचे पहिले किल्ले होते. त्याच्यानंतर मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांचे आरमार प्रमुखांचे नाव काय होते? ए तानाजी मालुसरे, बी कन्होजी आंग्रे, सी बहिराजी नाईक, डी प्रतापराव गुजर. मित्रांनो, आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे कोनाजी आंग्रे. कोनाजी आंग्रे हे काय? शिवाजी महाराजांचे आरपार प्रमुखांचे नाव होते. त्यानंतर मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे,
शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय बरं? त्यासाठी पर्याय आहे ए सईबाई, बी जिजाबाई, सी सोयराबाई, डी पुतळाबाई. मित्रांनो, आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे जिजाबाई. जिजाबाई हे काय शिवाजी महाराजांचे आईचे नाव होते. त्यानंतर मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना कुणी म्हटले? त्यासाठी पर्याय आहे ए जिजाऊ, बी समर्थ रामदास, सी गंगाभट, डी संत तुकाराम. मित्रांनो, आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे रामदास. समर्थ रामदास. समर्थ रामदास हे काय होते? शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापना केले होते. त्यानंतर मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांनी अफजल खानाला कोणत्या शस्त्रांनी मारले बरं? त्यासाठी पर्याय ए भाला, बी वाघनख, सी तलवार, डी भाला व तलवार. तर मित्रांनो, आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे वाघानाक. वाघानाकाने काय केले? शिवाजी महाराजांनी अफजल खानाचे वध केलं, म्हणजे त्याला मारलं. मित्रांनो, असंच तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर माझं चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा. त्याच्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आपला शिवाजी महाराजांचे पहिले पंतप्रधान कोण होते? त्यासाठी पर्याय आहे ए मोरामपंत पिंगळे, बी रामचंद्रपंत अमात्य, सी नीलपंत, डी हंबरराव मोहिते. मित्रांनो, आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे मोरापंत पिंगळे. मोरापंत पिंगळे हे काय होते? शिवाजी महाराजांचे पहिले पंतप्रधान होते. त्यानंतर मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांच्या सैन्यातील सेनापती कोण होते बरं? त्यासाठी पर्याय आहे ए प्रतापराव गुजर, बी नेताजी पालकर, सी हंबनराव मोहिते, डी सर्वोच्च. मित्रांनो, आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे सर्वोच्च. सर्वोच्च हे काय शिवाजी महाराज म्हणजे यातले जेवढे जण आहेत ते सगळे काय होते? सेनातील सेनापती होते. मित्रांनो, त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांचे राज्यकारभार कोणत्या तत्वावर आधारित होते? त्यासाठी पर्याय आहे धार्मिक तत्वे. त्याच्यानंतर दुसरा पर्याय आहे न्याय व लोककल्याण. तिसरा आहे साम्राज्य विस्तार. चौथा आहे परकीय प्रथा. मित्रांनो, आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे न्याय व लोककल्याण. म्हणजे हे काय होतं? शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराच्या तत्वावर ह्या तत्वावर आधारित होते. त्यानंतर मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला? त्यासाठी पर्याय आहे ए 1680, बी 1674, सी 1669, डी 1682. मित्रांनो, आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे शिवाजी महाराजांचा मृत्यू कधी झाला? 1680 मध्ये झाला. त्यानंतर मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडवर कुणी केला बरं? त्यासाठी पर्याय आहे ए समर्थ रामदास, बी गंगाभट, सी प्रतापराव गुजर, डी जिजाऊ. मित्रांनो, आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे गंगाभट. गंगाभटने काय केलं? शिवाजी महाराजांचे रायगडवर राज्याभिषेक केले. त्यानंतर मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांनी ज्या लढाईत स्वराज्याचा विस्तार केला ती पहिली मोठी लढाई कोणती? त्यासाठी पर्याय आहे ए प्रतापगडाची, बी पन्हाळगडाची, सी रायगडाची, डी तोरण्याची. मित्रांनो, आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे प्रतापगडाची. प्रतापगडाची काय आहे? शिवाजी महाराजांनी लढाईत स्वराज्याचं काय केले? पहिली मोठी लढाई केली. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आपला शिवाजी महाराजांचा मुलगा कोण होता? तर ते पर्याय ए संभाजीराजे, बी शाहू महाराज, सी बाजीराव, डी प्रतापराव गुजर. मित्रांनो, आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे संभाजीराजे. संभाजीराजे हे काय? शिवाजी महाराजांचा मुलगा होता. त्यानंतर मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांचे सचिव कोण होते? नीलोपंत, बी बाळाजी औजी, सी रामचंद्रपंत, डी गंगाभट. मित्रांनो, आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे बाळाजी औजी. बाळाजी औजी हे काय? शिवाजी महाराजांचे सचिव होते. मित्रांनो, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला शिवाजी महाराजांच्या वेळेचे खनिजदार कोण होते? ए रामचंद्रपंत, बी नीलोपंत, सी मोरोपंत, डी अण्णाजी दत्तो. मित्रांनो, आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे नीलोपंत. नीलोपंत हे काय होते? शिवाजी महाराजांच्या
वेळेचे खनिजदार होते. त्यानंतर मित्रांनो आपला पुढचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांच्या दरबारात पत्रव्यवहार कोण पाहत होते बरं? त्यासाठी पर्याय आहे ए अण्णाजी दत्तो, बी बाळाजी अवजी, सी निलोपंत, डी मोरोपंत. मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे अण्णाजी दंतो. अण्णाजी दंतो हे काय होते? शिवाजी महाराजांच्या दरबारातील पत्रव्यवहार पाहायचे. त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे आपला, शिवाजी महाराजांनी छत्रपती ही उपाधी कोणत्या राज्याभिषेकात मिळवली? त्यासाठी पर्याय आहे ए पहिला, बी दुसरा, सी तिसरा, डी कधीच नाही. मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला. पहिला हे काय? शिवाजी महाराजांनी छत्रपती ही उपाधी मिळवली. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आपला, शिवाजी महाराजांनी जिंकल्यानंतर ज्याचे नाव बदलले तो किल्ला सिंहगड कोणत्या नावाने आधी ओळखला जायचा? ए कोंढाणा, बी रेरी, सी प्रतापगड, डी मुरुड. मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे कोंढाणा. कोंढाणा या नावाने काय ओळखलं, म्हणजे पहिल्यांदा काय ओळखलं जातं? सिंहगड हा कोंढाणा या नावाने ओळखला जात होता. त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे आपला, शिवाजी महाराजांचा गुप्तहेरगिरीचा कला कुणी शिकवली? मित्रांनो त्यासाठी पर्याय आहे शहाजी राजे, बी जिजाऊ, डी सी दादोजी कोंडदेव, डी गंगाभट. मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे दादोजी कोंडदेव यांनी काय शिकवलं? शिवाजी महाराजांना गुप्तहेरगिरीची कला शिकवली. त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे आपला, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर झाल्यानंतर राजधानी कोठे स्थापन झाली? त्यासाठी पर्याय ए रायगड, बी प्रतापगड, सी शिवनेरी, डी पुणे. मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे रायगड. रायगड किल्ल्यावर हे काय झालं? रायगड किल्ल्यावर राजधानी स्थापना करण्यात आली. त्यानंतर मित्रांनो आपला पुढचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांच्या आरमारात सर्वात मोठी जहाज कोणती होती बरं? त्यासाठी पर्याय आहे ए गुराब, बी गालिवंत, सी पाल, डी ओढ्या. त्यासाठी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मित्रांनो माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन बटनावर क्लिक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा. धन्यवाद.